शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण. येणाराही परत घेऊ शकत नाही ती भेट म्हणजे शिक्षण. बंधूंनो आणि इथं उपस्थित बालमित्रांनो, मला एवढंच बोलायचं आहे, तुमची जरी परिस्थिती नसली तरी आई वडिलांना सांगा, कष्ट करा, मेहनत करा, पण आई वडिलांचं नाव रोशन करा. आता आम्हाला खरोखर या 2 दिवसापूर्वी शाळेच्या ग्रुपवर शिष्यवृत्ती मुलांचे 3 मॅसेज पडले. खरोखर अभिमान वाटला. या शाळेमध्ये, ही मराठी शाळेमध्ये, ह्या मराठी शाळेचं नेतृत्व करत असताना शिक्षक वर्ग यांचा अभिमान करावा एवढा कमी आहे. कारण या आमच्या शाळेमध्ये शिक्षक भेटताना कमी म्हणजे मुश्किल होतं. म्हणजे जो कोण शिक्षक आहे साहेब, या रोडची अवस्था बघून, आता तो येताना आपण रोड बघितला, त्या रोडची अवस्था येऊन 2 दिवस शिक्षक आला की तिसऱ्या वर्षी शिक्षक आहे. म्हणजे आम्हाला सारखं आपलं याला जिल्हा परिषदेचं सारखं सांगायला लागायचं की आमच्या शाळेत आता 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे आणि त्या शाळेसाठी 1 नाही तर 3 तरी शिक्षक पाहिजे, 3 नाही 2 तरी पाहिजे. आदरणीय पहिले ते या शाळेमध्ये वासावे सर आले, त्यानंतरला महाकाळ सर आले, त्यानंतरला सावंत सर आले आणि ह्या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली ते विद्यार्थी करतात याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. त्यांच्या मला एवढंच आहे, सावंत साहेब बोलताना विश्वास करू नका. जशी विद्यार्थ्यांनाही भूक लागलेली आहे तशी तो उपस्थित मंचावर जो कार्यक्रमी बसलेले आहेत त्यांना सुद्धा भूक लागलेली आहे. कारण आम्ही काल सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही प्रवास करतोय. म्हणजे आमचं हे गेल्या महिन्यापासून रत्नागिरी जिल्हा आणि लांजा तालुक्यामध्ये या सह्याद्रीचं नेतृत्वाचं काम मोठ्याने चालू आहे. म्हणजे आमच्या संस्था जे काम करते, अनाथ आश्रम या लोकांमध्ये काम करते, त्या संस्थेचं नेतृत्व बघून लोक शाखा मागतात याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं काम आहे. बघा, हे आता जसे सावंत साहेब बोलले किंवा कदम साहेब बोलले, त्या मॅडम बोलल्या की गमरे साहेबांचा आदर्श घ्यावा. माझा आदर्श घ्यायला इतका मी मोठा नाही, पण खरोखर परिस्थितीला सामोरे जा. मला शिक्षण घेण्याची माझी ऐपत नव्हती, तरी सुद्धा माझी आई मला बोलली. माझी आई खाली ब्राह्मणवाड्यामध्ये कामाला यायची, 25 रुपये रोज घ्यायची. त्या 25 रुपयामध्ये माझं कुटुंब चाललेलं आहे. मी 1लीतून शाळेत घ्यायचं तर आई माझी मला 25 रुपये द्यायची माझ्याकडे. मग तेव्हा इथे पशु गावकर म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांचं दुकान इथं होतं. मग त्या दुकानावर जायचं आणि त्या 25 रुपयामध्ये पाव किलो कांदे, पाव किलो बटाटे, 2 रुपयाची साखर पाव किलो, 2 रुपयाची चहा पावडर, 2 रुपयाची डाळ, ह्या अशा गोष्टी व्यवहाराला कशा आणायच्या ह्या मला आईने शिकवल्या. आणि त्या आईचे विचार घेऊन, आई वडिलांचे विचार तुम्ही पुढे गेलो. लोक मला भले बोलत, बाप तुझा बेवडा आहे, त्याचा मला गर्व कधीच नाही. माझा बाप हा माझ्यासाठी प्यारे आहे. आज इथं शोकांतिका वाटते मला, पण साहेब तुम्हाला पण सांगतो की आज सैतावडे गावामध्ये प्रेस झाल्यामुळे आमची गोदरवाडीतली लोकसंख्या कमी आहे. इथं जवळजवळ 20 ते 25 लोक सैतावड्यामध्ये प्रेस झालं, तिकडे गेलेली लोक आहेत. माझे चुलते माते सगळे इथं आलेले नाही सगळे, त्यामध्ये मी तुमचे देणगी व्यक्त करतो साहेब. कारण त्याला सुद्धा आमचा पुतण्या किंवा आमचा शाखेचा सरचिटणीस, मी माझ्या शाखेचा सरचिटणीस म्हणून मी कार्यरत होतो. तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच, म्हणजे मी ज्या वेळेला 4थी शाळा सोडली, 2006ला शाळा सोडली, तर 2006 पासून तर 2022 पर्यंत माझ्या ऑफिसला सेक्रेटरी होतो. उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगून देतो की इथं आमच्या शाखेच्या महिला अध्यक्ष सरचिटणीस आताच उपस्थित झालेल्या आहेत वैशाली गमरे मॅडम, त्यांचं आम्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो. मॅडम तुमची वरती उडून वर दाखवा. ह्या मॅडमचं उदाहरण घेण्याचं कमी आहे. ह्या मॅडम आमच्या शाखेच्या सरचिटणीस पदावर अजून आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे. कारण त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो माझ्या वयाचा आहे, तो आज इंजिनियर आहे, त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. इंजिनियर झाला होता पण एका टक्क्यामध्ये तो हे झाला, बाद झाला, त्यामुळे पण तो आता एक छोटासा बिझनेस आहे त्याचा, याचा सांगता आम्हाला अभिमान आहे. आम्हाला या संस्थेचं एवढं सांगून द्यायचं आहे, कुणाकडे गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा. कुणाकडे गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा, हे आम्हाला संस्थापक सांगतात नाही. काय होतं संस्थापक, ज्या वेळेला संस्थापकाने आम्हाला खरोखर मला रोजगार नव्हता, संस्थापकाने खरोखर रोजगार नव्हता, तेव्हा पनवेल या ठिकाणी मला त्यांनी गुरुजीबाची गाडी टाकून दिली. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्यावर माझी रोटी चालली ते अजूनपर्यंत चाललेली आहे. मी जास्त वेळ घेत नाहीये. या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी सरपंच, त्यानंतर व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ, पालकवर्ग, विद्यार्थी, बालमित्रांनो, मी तुम्हाला या सह्याद्री संस्थेच्या वतीने शब्दसंधाने स्वागत करतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो.
यानंतरला आम्हाला संबोधित करतील या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय महाकाळ सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिक्षणाचे उदाहरण आदर्श विधान सर्व उपस्थित बांधवांवर व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी मित्र, मी काही जास्त वेळ घेणार नाही तरी पण तुम्हाला कळतं की अध्यक्ष वास्तू आजचा कार्यक्रम खरंच गेले 1 वर्षभर हा कार्यक्रम करण्याचा करतो. कारण ह्या गावचे सुपुत्र प्रतिभेश डोंगरे साहेब हे नेहमी मला बोलायचे की साहेब आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण आम्ही असं अनेक राज्यामध्ये अनेक शाळेमध्ये असं कार्यक्रम करतो, परंतु आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे असं त्यांनी लहान मुलासारखं आमच्या पाठीमध्ये विनवण्या करत होते. मी नेहमी त्यांना बोलायचो तुम्ही तर कमी शिकलात मग हे कारण काय, तर त्यांना असं वाटत होतं की माझ्या शाळेमध्ये माझ्या वाडीतले माझ्या घराला होते सर्व विद्यार्थी शिकले पाहिजे, माझ्यासारखे राहायला पाहिजे, मोठे इंजिनियर डॉक्टर वकील झाले पाहिजे. कारण आमच्या संस्थेमध्ये मोठी इंजिनियर डॉक्टर लोक आहेत आणि त्यांना बघून त्यांना वाटत की असे विद्यार्थी घडले पाहिजे. खरंच मनामध्ये त्यांच्याकडे मला असं त्यांना मग गैरून आलं, सावंत साहेबांचं पण मला असं गैरून आलं. मला बरं वाटतं की माझ्या संस्थामध्ये काम करतो तो योग्यरित्या काम करावं.